नामामुळे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. या भूतलावरती सर्वात श्रेष्ठ जर ग्रंथ कोणता असेल तर ती ज्ञानेश्वरी आहे. या जगामध्ये जेवढं काही तत्वज्ञान आहे ते सर्व ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. तुम्हाला कोणत्याच ग्रंथाचा अभ्यास करायची गरज नाही. ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी जर समोर ठेवली ना पूर्ण जगाचं तत्वज्ञान खऱ्या अर्थाने तुमच्या मुखातून बाहेर पडेल. म्हणून जगद्गुरु तुकोबांनी जो काही अभंग आहे त्या सेवेकरता निवडलेला तो स्वतःच्या अनुभवातून खऱ्या अर्थाने सांगितलाय. त्याप्रमाणे वागले अनुभव आले अंगा ते या जगात येत असते. स्वतःचा अनुभव तुमच्या आमच्या समोर ठेवलाय आणि या अभंगामध्ये संतांचं वर्णन केलंय. संतवर या प्रकारातला उत्कृष्ट असा अभंग आहे. सर्वांच्या पाठातला अभंग आहे. सुंदर गोड असा अभंग आहे आणि या अभंगामध्ये भगवान श्री ज्ञानोबांचं वर्णन करताय तोंड भरून अगदी. पण संत म्हणायचं कोणाला हा प्रश्न निर्माण होतोय या मानवी. आपण विनाकारण कोणालाही संत म्हणतोय. अरे ज्यांची योग्यता नाही ज्यांचं सामर्थ्य नाही त्यालाही पण संत म्हणतोय. हे मानवी जीवनात दुर्भाग्य आहे. संत कळाले पाहिजे. संतांचं व्यक्तिमत्व समजलं पाहिजे. काही काही ढोंगी प्रवृत्तीचे लोक या समाजामध्ये बघायला भेटतात की स्वतःचा फोटो घरामध्ये लावायला सांगतायत. आमची पूजा करा आमची अर्चा करा. या कोटीतले खऱ्या अर्थाने संत नसतात. संत म्हणायचं कोणाला जे प्रपंचात रंजले गांजले त्यांना एकत्र करण्यात जे का रंजले गांजले त्याची म्हणे तो आपुले कोचिता धो ओळखावा देव काम जर कोण करत असेल तर ते संत करतात. तुम्हाला सांगू देवापेक्षाही खऱ्या अर्थाने संत श्रेष्ठ आहेत. तुम्हाला वाटेल कशावर प्रश्न निर्माण होईल. पण तो जगाचा चालक पोषक असणारा भगवान परमात्मा दुष्टांचा नायनाट करतोय आणि भक्ताचं रक्षण करतोय. पण संत तसे नसतात. किती दुष्ट प्रवृत्तीचा असला किती खळ असला तर त्याचा उद्धार करण्याचं काम जर कोण करत असतील तर ते संत करत असतात. म्हणून देवापेक्षाही खऱ्या अर्थाने संत श्रेष्ठ आहे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देवामध्ये आणि संतांमध्ये कोणताही फरक नाही. निमित्त त्या प्रतिमा आहेत म्हणून त्यांना संत म्हणतात. तुका म्हणे तोच संत सोशी जगाची आघात. तुका म्हणे तोच संत सोशी जगाची आघात. जगाने किती आघात केला जगाने किती त्रास दिला तरी जगाचं हित करणारे जर कोण असतील तर ते संत असतात. जसं छोटस बालक असतोय त्याचं जसं आई हित करते त्याचा हिता करता रात्रंदिवस कामाला कष्ट करते त्याला मोठं करते. शोधून आले संत हिताहित जगाचं. जगाचं अहित कशामध्ये आहे जगाचं हित कशामध्ये सांगणारे कोण असतात तर ते संत असतात. जसं आई आपल्या मुलांना मोठं होण्याकरता रात्रंदिवस काबाड कष्ट करते तसं या समाजाचं हित करण्याकरता संत या भूतलावरती येत असतात. आम्ही वैकुंठवासी आलो या कारणासी बोलिले जे ऋषी ऋषी सासू जगा
ब्रह्ममूर्ती संत ब्रह्ममूर्ती संत ब्रह्ममूर्ती संत ब्रह्ममूर्ती संत ध्यानी ब्रह्ममूर्ती संत सर्वात उच्च कोटीची जर पदवी कोणती असेल तर ती संत आहे. सर्वसामान्यापेक्षा साधक श्रेष्ठ आहे, साधकापेक्षा सिद्ध श्रेष्ठ आहे आणि सिद्धापेक्षा संत श्रेष्ठ आहे. शंकराचार्य व्याख्या करतात संतांची, सन्मार्ग वर्तिना हा संत तद्रूपेण विद्या विनेन शुद्धते एव इति संता इति शंकराचार्य. विठ्ठल सन्मार्गाने रत असणारे, देव स्वरूप असणारे, विद्या विनयाने संपन्न असणारे आणि जगाच्या कल्याण करता करताना अवतीर्ण झाणारे याला संत म्हणतात. विठ्ठल भगवान श्री ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये संतांचं वर्णन करतायत. जगी अवज्ञाची करावी, संबंध सोयीची न धरावी, आईशी आईशी बहु चाळ जीवा चाळ. जगाने माझी अवज्ञा करावी, जगाने माझा तिरस्कार करावा ही भावना खरं तर संतांची असते. पण आपण कोणालाही संत म्हणतोय. जगाने माझा मोठेपणा नष्ट करावा, जगाने माझा तिरस्कार करावा, जगाने माझी निंदा करावा या कोटीतले संत असतात. ज्ञानोबा या पुढे जवळ सांगतायत, पूजिता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी, हा अमुक ऐसे नैवी सेची लोका. स्वतःचा मोठेपणा झाकवण्याचं काम खरं तर संत करत असतात. स्वतःचा मोठेपणा समाजामध्ये गाजवत नाहीत. काही ढोंगी प्रवृत्तीचे लोक या समाजामध्ये बघायला भेटतायत. आमचा मोठेपणा काही लोक बॅनर लावायला सांगतायत, आमचा फोटो लावायचा. या कोटीतले संत नसतात. माझ्या आपण लक्षात ठेवा. त्याला म्हणून साधू जगी विडंबना वाढू.